दळवी साहेब उपस्थित मान्यवर आहेत. आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. चोपडाई मल्हारी चषक 2026च्या तिसऱ्या पर्वामध्ये ज्यांच्या माध्यमातून 20,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक देण्यात आलं होतं. ते लोकनियुक्त सरपंच मालेवाडी गाव माननीय सन्मान्य श्री यशवंत दादा दळवी साहेब उपस्थित मान्यवर आपलं सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच सर्व उपस्थित मान्यवर या व्यासपीठावरती असलेले ते सर्व मान्यवरांचा मनापासून आभार. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फेके करेल तोपर्यंत यावेळेस एक सिंगल येईल. एका सिंगलचं खूप महत्व आहे. पाहायला गेलं तर धावसंख्या 2 येताना पाहिलं मी ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते सुनील यांच्या माध्यमातून की धावसंख्या 2 झाले आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस विकेट महत्वाची पडले. महत्वाचा खेळाडू बाद होताना पाहायला मी इथे रिप्ले मध्ये पाहू शकता तुम्ही. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे ज्या पद्धतीने फलंदाज बॅटिंग करत असताना फ्लिक करत होता आणि त्यानंतर विकेट मात्र महत्वाची पडताना पाहिलं मी इथे. यावेळेस एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आणि क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप आहे. 4 क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या मागे आणि त्याच कारणामुळे पाहिलं गेलं तर दुसरी धावेचा प्रयत्न मात्र झाला नाही. धावसंख्या 3 झाले आतापर्यंत. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि मालेवाडी या संघाला चांगला खेळ करावा लागेल. सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर संपूर्णपणे आडव्या बॅटने फटका खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस पहा विकेट मात्र महत्वपूर्ण पडते. पहिल्या षटकाचा शेवट झाल्याने महत्वाची मॅच सुरू असताना पॉवर प्ले पूर्णपणे बॅटिंग टीमसाठी खराब जाताना पाहायला मिळालाय. 3 डब्बा फक्त झालेत आणि 2 डॉट बॉल आणि एक महत्वपूर्ण पाहिलं गेलं तर 2 विकेट्स येताना पाहायला मिळेल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न होतोय परंतु षटकार आलाय.
आणि हा षटकार खूप महत्त्वपूर्ण आहे. षटकार येताना पाहायला मिळाला, चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळतोय. नेता चेंडूचा खेळ आणि त्यानंतरचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 पॉईंट चेंडू कलेक्ट केला जाते, फेकी गेली जाते आणि त्यानंतर मात्र 1 बाउन्स यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाईल. फेकी तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या करण्यात येत आहेत, घेण्यात येत आहेत. आता मात्र समीकरणात बदल होताना पाहायला मिळालाय. धावसंख्येचं समीकरण पुढे सरकताना आपण पाहतोय. आडव्या वाटणे फटका खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु पाहायला गेलं तर 4 धावा येताना पाहायला मिळत आहे. चांगला खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. प्रचंड वेग वाढवणं गरजेचं आहे. धावसंख्येचं समीकरण बदलणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजाला पाहायला गेलं तर कानमत्र देण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर धावसंख्येचं समीकरण बदललंय. मागील 3 चेंडूवरती 12 धाबा आलेत. यावेळी देखील चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक एक सिंगल येईल. 13 धावा धावफलकात या षटका दरम्यान. आतापर्यंतची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. गोलंदाजाने चांगला खेळ करून दाखवला. यावेळी देखील बाहेरची बॅटची एज लागते, आउटसाइड एजची आणि एक सिंगल येताना पाहायला मिळेल. या सिंगलचा खेळ धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. आणि यावेळेस देखील षटकार आलाय. या 6 धाबा खूप महत्वाच्या आहेत. तेवीस धाबा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. धावसंख्या 23. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन आलाय. यावेळेस पहा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट आले. कॅच महत्वपूर्ण पकडले आणि त्यानंतर मात्र नवीन खेळाडू या खेळपट्टीच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. आता सुरुवात विकेटने झाले सचिनच्या गोलंदाजीची. शेवट कशा पद्धतीने होईल 5 चेंडू ठरवतील. या षटका दरम्यानचा खेळ कशा पद्धतीने बदलताना पाहायला मिळेल. चांगला टप्पा शोधला. यावेळेस चांगली दिशा पकडले. कंट्रोल लाईन अँड लाईन आपण पाहतो. नेता चेंडू जेव्हा येतो तेव्हा मात्र आत्मविश्वास घेऊन येतो आणि तो आत्मविश्वास इथून पुढे गोलंदाजाच्या मनामध्ये निर्माण झाला असेल आणि त्यानुसार गोलंदाजी जर होते तर चांगला टप्पा, चांगली दिशा, चांगली लाईन, चांगली लाईन तर आपण पाहणा आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या थांबेल. आडव्या वाटणे फटका खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. फेकी गेली जाते. एका धाब्यावरती समाधान मानावा लागेल.
एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. यावेळी चांगली दिशा दर्शवली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाजा न समजणारा चेंडू आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणि चांगला टप्पा जेव्हा पडतो या खेळपट्टीवरती तेव्हा मात्र चांगली दिशा शोधली जाते. कंट्रोलमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. ऑफसाईडला चांगला स्ट्रोक खेळाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी झाले आणि त्यानंतर हा येतोय चौकार. मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत बदल मात्र होताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील विकेट पाहायला मिळते. बॅट घेऊन जाते, चेंडू घेऊन जातो, बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाजाला चांगला शिकून जातो यावेळेस धडा. यावेळेस कडा आणि धडा याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अठ्ठावीस धाबा. फुलटा चेंडू. यावेळी चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक गॅप शोधला जातोय की काय. पुन्हा टू बाउंड चेंडू फेकी केली जाते. एकदा गमते दुसरीचा प्रयत्न. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक तिसरं संपुष्टात आलं. चौथ्या षटकातील पहिला बॉल. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या 30च्या घरामध्ये. यावेळेस देखील कॅचचा कॉल होता परंतु 4 धावा रोखू शकत नाही. चौकार येताना पाहायला मिळते. चांगला खेळ होताना पाहायला मिळालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवातीच्या चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर चौकार दुसऱ्या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. आणि अशा पद्धतीचा खेळ जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र धावसंख्येचं समीकरण उंच आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आता मात्र शेवटचे 4 चेंडू. त्या 4 चेंडूवरती जर 15 धावा येत आहेत तर धावसंख्येचं समीकरण चांगल्या धावफलकापर्यंत पोहोचेल. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे सचिनच्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संजय. विनंती असेल आपण यायचंय आणि त्यानंतर पहा महत्वाचा पूर्ण खेळ आपण सध्याच्या घडीला पाहतोय. नवीन खेळाडू यश. यावेळेस ऑफसाईडला ज्या पद्धतीने फटका खेळाय त्या पद्धतीचा फटका फारसा पाहायला मिळत नाही परंतु या 2 धावा नक्कीच मिळताना पाहायला मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट. दम आहे चित्तेसारखी चाल आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल घडवून आणलाय. 36 शेवटचे 2 बॉल.
या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप झाले, चुकी होताना पाहायला मिळते. एका धावेचं रूपमंद दुसऱ्या धावेमध्ये केले जात आहे, परंतु फलंदाज बाद आहे. एक धावसंख्या 37 आणि फलंदाज होईल बाद. देताना पाहायला मिळेल आणि 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. 38 रन्स टू विन रिमेनिंग 24 बॉल. 24 चेंडू 38 धावा, 7 षटकार, 10 चौकार. येस, टॉस साठी यायचे आजच्या दिवसातील तिसरी मॅच. शिवराज स्पोर्ट्स कोतल विरुद्ध वन स्टार विरळे. येस, टॉस केला जातो. एका बाजूला शिवराज स्पोर्ट्स कोतोले, वन स्टार विरळे दुसऱ्या बाजूला. येस, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपयांचा पारितोषिक देण्यात आलंय. तसेच मालेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच, आपला हक्काचा माणूस, माननीय सन्मान श्री यशवंतजी दादू दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो. मालेवाडी गावचे सुपुत्र आणि पाहिलं गेलं तर या गावचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे तुम्हा सर्वांचे लाडके यशवंत दळवी दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येते. पहिल्या क्रमांकाचा पहिल्या महत्वपूर्ण तिसऱ्या सामन्याचा टॉस, जिथे मात्र पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून पहिला टॉस केला जातो. चला, स्पीडअप करायचं, महत्वाची मॅच आहे. 24 चेंडू 38 धाबा, 38 धाबा 24 चेंडू. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. शिवराज स्पोर्ट्स कोतुल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला वन स्टार बिर्ले. कोतुल संघाने टॉस जिंकला आणि निर्णय कळवण्यात आलाय फिल्डिंगचा.
चला विनंती असं स्पीडअप करायचं आहे. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 10:51 झालेत आणि येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर 10:51 नंतर 11:11 पर्यंत तुमची इनिंग ब्रेक होणं खूप महत्वाचं आहे. पहिला चेंडू अवंतर स्वरूपाचा पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न कंप्लीट होतो. रिस्क पोझिशनला आपल्याला पाहायला मिळाला. वाईड प्लस पण या 2 धावा. यावेळेस पहा जिथे एक धाव घेतली जाते. धावसंख्येचं समीकरण एकने पुढे सरकेल. पाहिलं तर वाईट +1 धावसंख्येचं समीकरण पहिल्यांदा पाहायला मिळालं. त्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर एक सिंगल हे समीकरण आहे या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या इनिंगचं सुरुवातीच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 3 या आकड्यावरती. 3 धावा. पहिला बॉल वाईड होता. तसेच पहा प्रमुख उपस्थिती आजच्या दिवसातील शाहवाडी तालुक्याचा मान आणि सन्मान आमचे दीपक दादा उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक महत्वाचं योगदान देण्यात आलं. तसेच पाहायला गेलं तर शाहवाडी तालुक्यातील प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक आयोजकांच्या पाठीमागे पाठीचा कणा म्हणून प्रत्येक वेळेला उपस्थित राहणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात उपस्थित राहणारे आपल्या हक्काचा माणूस माननीय सन्मान श्री दीपकदादा पाटील यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. मनापासून आभार व्यक्त करतो माननीय सन्मान दीपकदादा पाटील साहेब. राष्ट्रीय पाहिलं गेलं तर संस्थापक अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन, युवा अध्यक्ष मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष अखिल भारतीय कुर्मी समन्वयक महाराष्ट्र राज्य दीपक पाटील दादा यांचं आगमन होताना पाहिलं मी ते. शाहवाडी तालुक्याचा मान आणि सन्मान श्री चोपडाई मल्हारी चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे मात्र आजच्या दिवसातील प्रमुख उपस्थिती आणि या उपस्थितीमुळे या स्पर्धेला एक वेगळा दर्जा निर्माण झाला. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दीपक दादा पाटील हे उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं नक्कीच दीपकदादा पाटील. तसेच पाहिलं गेलं तर कांसावर्णा फाउंडेशन युवा नगराध्यक्ष गोकुळ आंधळे, चंद्रकांतजी पाटील कांसावर्णा फाउंडेशन नवी मुंबई खजिनदार, तसेच विजयजी आहिरे कांसावर्णा फाउंडेशन रायगड जिल्हा आदिवासी युवा अध्यक्ष. सर्व मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेदरम्यान जय शिवचंद्र स्पोर्ट्स मालेवाडी आयोजित श्री चोपडाई मल्हारी चषक 2026 पर्व क्रमांक 3 साठी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जाऊयात स्पर्धेदरम्यान मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण सध्याच्या घडीला पॉवर प्लेचे षटक पाहतो. त्या पॉवर प्लेच्या षटका दरम्यान धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 आकड्यावरती जाताना पाहायला मिळालंय. जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आले. आता मात्र 10 धावा, 28 धावांची आवश्यकता आता मात्र. आणि त्यानंतर मात्र 18 चेंडू 10 धावा, 10 रन्स.
इस शेवटच्या बॉलवरती एक विकेट पाहायला मिळेल. एकच धाव असेल. धावसंख्या 9. धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 9 झाले तर 18 बॉल आणि आणि त्यानंतरचा खेळ पाहायला गेलं तर आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ही मॅच पुढे जाताना पाहायला मिळेल. यावेळेस पूर्णपणे अलगदपणे पहा कॅच पकडले गेले. संकेत होता चेंडूच्या खाली आणि कोणतंही दडपण येताना पाहायला मिळणार नाही क्षेत्ररक्षकावरती, कारण की संकेत दिलाय फलंदाजाला. धावा कमी असल्या तरी सुद्धा आम्ही त्या रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय की काय, कारण की विकेट मात्र महत्वपूर्ण पडले आता. आणि त्यानंतरचा खेळ कशा पद्धतीने बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्येचा बदलताना 17 जगा घरामध्ये धावफलक सध्याच्या घडीला पाहतोय, परंतु धावसंख्येचं समीकरण बदलणं खूप महत्त्वपूर्ण आहे. धावसंख्येमध्ये जर वेगवान गतीने धावा बनवायच्या आहेत तर येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर संपूर्णपणे या मॅच दरम्यान काय घडताना पाहायला मिळेल, का ज्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय त्या पद्धतीचा खेळ संपूर्णपणे होणं महत्त्वाचं आहे. विकेट आले यावेळेस पाहिले तर वाईट बॉल साधारण गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि अशा पद्धतीची गोलंदाजी होत असताना कुठेतरी थांबवणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाची मॅच वाईट बॉल आणि
हा वाईड बॉल आल्यानंतर यस वाईड +1 या 2 धाबा आहेत. वाईड बॉल येणं आणि त्यानंतर एक धावसंख्या 16च्या घरामध्ये वाईड +1 आहे. आणि त्यानंतर पहा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल येताना पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना साधारण गोलंदाजी करतो. वाईट बॉल 3 आतापर्यंत आणि त्याच्यावरती एक अतिरिक्त धावा आली होती. मागील 3 चेंडूवरती 4 धावा आलेत आणि अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर येणाऱ्या काळामध्ये खूप महागडं होताना पाहायला मिळेल समीकरण. मिस टाइम झाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जातोय. तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड 40 सर्कल षटक समाप्त होईल आणि 2 षटकांचा शेवट धावसंख्या 19च्या घरामध्ये. आता 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 20 धावा. तर विनंती असेल जशी मॅच संपेल तसं लगेच तयार राहायचंय. शिवराज स्पोर्ट्स कोतोली आणि मनस्टार बिर्ला संघ. यस चला स्पीडअप करायचं विनंती असेल. दर्शन बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन येताना पाहायला मिळते. दर्शन आता या मॅच मध्ये आपल्या संघाला विजयाचं दर्शन देताना पाहायला गेला मिळेल का हे महत्वाचं आहे. पहिला बॉल ऑफ साइडला खेळलाय आणि त्यानंतर पाहिलं तर एक संपूर्णपणे ऑफ साइड. या फलंदाजी चांगली आहे. लेग साइड चांगली आहे परंतु बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे. चांगली बॅटिंग जर झाली तर येणाऱ्या काळामध्ये मॅच बदलताना पाहायला मिळेल. समीकरणात बदल मात्र होताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल येताना पाहिलं होते. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन या धावा येणं खूप महत्वाचं आहे. जर गोलंदाजी संघ पराभूत होतोय ना तर अतिरिक्त धावा खूप मागं ठरू शकतात. आतापर्यंत खूप वाईट बॉल्स हाताळलेत आणि त्याच्यावरती अतिरिक्त धाव देखील. यावेळेस बाटकट एक सिंगल येते. यावेळेस पहा एक सिंगल येताना पाहायला मिळते. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्येचं समीकरण पुढे सरकतंय. 22 या आकड्यावरती पोहोचते. 16 धावांची गरज या दरम्यान मॅच आपण पाहतो. खेळ खूप महत्वाचा आहे. यावेळेस पहा एक सिंगल येताना पाहायला मिळते. यावेळेस देखील बाईच्या स्वरूपातील धाव. बाटची एक सिंगल येताना पाहायला मिळते आणि त्यानंतर धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या धावून पोहोचली आता मात्र 24च्या घरामध्ये. 14 धावांची गरज आहे आणि आतापर्यंतचा चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत 5 शेवटचा चेंडू. आडव्या बॅटने फटका गेला. गॅप जर शोधला तर यस चुकी होताना पाहायला मिळते. ह्या धावा येणं गरजेचं होतं. या धावा आलेत आणि गरजा पूर्ण होताना बॅटिंग टीमच्या पाहायला मिळत आहेत.
सुरुवातीला 5 चेंडूवरती 6 धावा होत्या, त्यानंतरच्या एका चेंडूवरती 4 धावा आल्या. एकची गरज पाहायला गेलं तर एक धावे येताना पाहायला मिळाली असती, परंतु तिथे 3 अतिरिक्त आल्या, म्हणजेच 14 होत्या, तिथे मात्र 10 राहिल्या. आणि 6 चेंडू आणि 10 धावांची आता आवश्यकता. 28 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हेच पहा समीकरण बदलताना पाहायला मिळेल यावेळेस. 6-10चं समीकरण होतं आणि त्यानंतर सुरुवात होताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती एक सिंगल सचिनची गोलंदाजी खूप महत्त्वपूर्ण आपण पाहायला मिळेल या मॅचमध्ये. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. गॅप शोधलाय चांगला. आता 4 चेंडूमध्ये 5 धाबांची गरज आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 5 धाबा आलेत. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आणि 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये आता समीकरणात बदल होताना पाहायला मिळतोय. पहा जिथे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळेल. यावेळी देखील एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. पूर्णपणे स्ट्राईक सोडले स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने, आणि ही चुकी होताना पाहायला मिळते की काय. पूर्णपणे आता एक सिंगल आले. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. एक जर चौकार येतो तर मॅच फिनिश होताना पाहायला मिळेल. आता नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय, म्हणजे गोलंदाजाला थोडंसं पाहायला गेलं तर आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. जर डॉट येतो तर 2-3चं समीकरण, 2 डॉट येतं तर 1-3चं समीकरण. आणि शेवटच्या बॉलमध्ये मात्र खूप क्लोज एन्काउंटर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. रन बॉल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न होतो. एक धाव कंप्लीट होते. दुसरी देणं कुठेतरी मागाचं ठरेल आणि फलंदाज बाद होईल का. यावेळी चांगला शोधला जातोय. फटका पाहायला गेला तर खेळाला गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि बॅकअपसाठी एक लहान वयाचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला तिथे. कौतुक करावं लागेल, नाही तर त्याने जर पकडला नसतं तर अजून एक आली असती, म्हणजे मॅच इथेच फिनिश झाली असती. 2 बॉल आणि 1 धाव. आणि आता मात्र प्रचंड प्रेशर बनवण्याचं काम. हा चेंडू निर्धाव येणं महत्वाचं आहे. अशा प्रकारचा चेंडू हवा होता. 1 चेंडू 1चं समीकरण. ही मॅच पूर्णपणे बदलले. आता जर डॉट बॉल येतोय तर कंपल्सरी चेस स्पर्धेच्या नियमामुळे, या असोसिएशनच्या नियमामुळे पाहायला इथं बॅटिंग करणारा संघ पराभूत होऊ शकतो. मॅचला पूर्णपणे क्लोज घेऊन गेला होता, परंतु डॉटने मॅचला पुन्हा एकदा जिवंत केले. आता मात्र पाहायला गेलं तर कशा पद्धतीचा खेळ बनेल. एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज, एका बाजूला पॉवर हिटर तर दुसऱ्या बाजूला गेम चेंजर, एका बाजूला एक्स फॅक्टर तर दुसऱ्या बाजूला डिसाइड
शंका होती विजय मिळेल या खेळांगाला, परंतु शंकनाद केलं त्याच संघाने. येस कॅमेरामॅन 5 फीट कव्हर करायचं. येस तन्मय दादा.